नमस्कार, शुभ सकाळ मित्रांनो. व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत असा. आणि आज सोमवार असल्यामुळे सोमवारची आमका हॉटेलाक सुट्टी असता. आज सोमवार सुट्टी असल्यामुळे आज ठरवलं की स्वयंभू मंदिरात दर्शनासाठी जायचं चालत. तर वाडीपासून व्हिडिओ बनवू गावक नाही, त्यामुळे आता निम्म्या रस्त्यावर तुमका मी दाखवते की चालत जाऊ किती वेळ लागतात. चला. पावसामुळे भात शेती लोकांका कापूक भेटूक नाही तेव्हा. सह्याद्रीच्या रांगेत आमचं गाव असल्यामुळे हे असा जंगल तुमका बघू भेटताला. खरंच नशिबान असं आम्ही जे निसर्गाच्या एवढ्या घनदाट जंगलामध्ये आमचं म्हणजे राहणीमान. हे रोड ह्या 4-5 वर्षात हे बनवलेलो असो सप्प एकदम. नाहीतर आमच्या बघण्यात हे रस्तो एकदम असं चढ उताराचा होतो. ही समोर न येणारा वाहन सुद्धा ह्या जाग्यावर तर एकदम असा खोल जागा होतो की समोरून येणारा वाहन सुद्धा लवकर नजरे घेत नव्हता. आता ही भर टाकून वगैरे हे पूर्ण लेवल, ह्या जेवढी शेतीची लेवल खाली तेवढी रस्त्याची लेवल होती. ही पूर्ण उचलून घेतलेली आहे, उंचावर केलेलं. आपल्या सह्याद्रीच्या रांगेत असं म्हणून चालत नाही की ऊन तापला पाऊस गेलो, सांगता येत नाही. 5 मिनिटात वातावरण कायापालट करता. आता संध्याकाळी पाऊस लागत काही नाही ह्या पण आता सांगू शकत नाही, लागू शकता पाऊस. आता आपण मी स्वयंभू मंदिरमध्ये जातो या बोलतोय. ज्या जागेवर जातलं होतं ह्या तुम्ही दिसता जंगल दिसता बघा, ते इसरता मंदिर राई बोलतं त्याका, स्वयंभूची राई. मला काय तुमका माहिती नाही. ह्या दिसता बघा, ह्या आतमध्ये गेल्यावर एवढं मन प्रसन्न वाटतं ना. पाठीमागे दिसता तुमका कसं भीती म्हणजे कसली आहे, कुत्र्यांचीच भीती आहे. एक दिवस माका पूर्ण घेरलेल्याने 2 कुत्र्याने. आता किती पण धाडस माणसाक असलो तरी कुत्रा शेवटी. कर्ज लादो काढल्याने की इंजेक्शन घेऊ काय एवढा कोणी सांगितला. त्यामुळे वेळेस सावध झाला बरा. आता जशी पिशवी घेऊन यायची, याच्यात नारळ असतात. मारून असं नुसता फेलकावलास तरी बास, आपणच लांब होतो. तशी काय करणार नाही, पण नवीन माणूस म्हटल्यावर भीती वाटतली. हा राईत आपल्या गावचा स्वयंभू मंदिरमध्ये. तसा जर एक टाक चलत राहिला असतं तुमका बरोबर 20 मिनिटं लागतात. 20 मिनिटं लागतातच चालत. आपल्या घरापासून येतो रे. थोडाफार तरी चालल्याशिवाय नाही. चालण्यात पण लय भरपूर मजा. आताच्या काळात मोटरसायकल येतात म्हणून नुसता डॅंग टाकला आणि गेला, ह्याच्यात काय विषय नाही. सोडा, आपल्या प्रकृतीसाठी चालणं पण महत्वाचा. नाचण्याचा पीक आणि भाताचा पीक मिक्स. कदाचित उरलेलं तर आणून लावलेलं जागं पडलेलं. आपण आता इलो स्वयंभू मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ. प्रवेशद्वारावरच अगरबत्तीच्या वासान मन प्रसन्न झाला.
एक वेगळीच काय म्हणतात ती, एक वेगळीच हे असतं आता मनात नाही वेगळं प्रसन्नतेचं वातावरण निर्माण होत आहे या अगरबत्तीच्या वासात. भरपूर लोक आहेत सोमवारच्या दिवशी, म्हणजे रहदारी चालू असतात. असं नाही की एकविषयी असं मंदिर असं आणि कधीतरी यात्रा माही या टायमातच येत असे तसं नाही. जागृत देवस्थान असल्यामुळे डेली माणसं येत असतात. बघितलं असलास तर कमेंटमध्ये सांगा माका की ह्या मंदिरात तुम्ही येऊन गेलास म्हणून. नाही येऊ असला तर येऊन जावा. पाडगावच्या अलीकडे 2 किलोमीटरवर. पाडगावमध्ये सांगितलं असतं, येऊन जरी कोणा विचारलं असतं कोण पण सांगतेला. पाडगावात जाईत असताना वाटेवरतीच तुम्ही व्हिडिओ बघितला असता, व्हिडिओमध्ये प्रवेशद्वार दिसताला. त्या प्रवेशद्वार बघितल्यावरच तुमका ओळखताला की मंदिर आहे याचा. आणि पाडगावसारख्या ठिकाणी फिरू म्हणून विजिट केला तर तुमका भरपूर बघण्यासारखं ऐतिहासिक असे वास्तू असतात. ते सर मौनी महाराज, भद्रकाली मंदिर, लिंगराजाचं मंदिर, दत्त मंदिर, विठ्ठल रखुमाई मंदिर, हनुमान मंदिर, ह्या इथे स्वयंभू मंदिर. बघा वातावरण बघा तुम्ही मंदिराचा. किती मन प्रसन्न उभं आहे. दिवसातून एकदा जरी येऊन गेला तरी तुमका असं म्हणजे मनात शांती वाटते. या वांदळांपासून किमती वस्तू मात्र जपून ठेवायची लागतात, नाही तर कधी घेऊन जातील काय सांगता येणार नाही. पिशवी किंवा पिशवीत असतो तो मोबाईल. माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही भरपूर वेळा बघितलं असशात स्वयंभू मंदिर. या वातावरण बघा, आज ऊन पण मस्तपैकी पडलेला. चला व्हिडिओ हे संपवते यार. चला तर व्हिडिओ हे संपवते. बाय बाय.